बेसनचा वापर हा आपण प्रत्येकानेच आपल्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला असतो, परंतु आज अशा पद्धतीने तुम्ही ही बेसनपासून बनवलेली रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येईलच, त्याचबरोबर चेहरा हा दुधासारखा गोरा व्हायला मदत होईल. तसेच चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तर चला आजच्या या सुंदर अशा रेमेडीला या ठिकाणी सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे साखर. तर साखर आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करते. तसेच साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल नॅरिशमेंट तर देतेच, त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते सगळे रिमूव्ह करायचं काम साखर करत असते. जर का तुमची जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल तर साखर तुम्ही मिक्सरमध्ये थोडी ग्राइंड करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये ॲड करा. तर आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त असते, जे की आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणायला खूपच जास्त मदतशीर असते. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कच्चं दूध म्हणजेच रॉ मिल्क. तर लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी कच्च्या दुधाचाच आवर्जून वापर करायचा आहे. साधारणतः 2 टेबलस्पून एवढं आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला असल्यामुळे साखर ही आपल्या त्वचेवर हार्श होत नाही, ही दुधामुळे यामध्ये मेल्ट होत असते. आणि त्याचबरोबर आपण या क्लिंजर किंवा स्क्रबिंगमध्ये दुधाचा वापर केलेला असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर दुधामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं ते आपल्या त्वचेवरील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असतं. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आपण या ठिकाणी क्लिंजिंग प्लस स्क्रबिंग तयार केलेलं आहे. आजचं हे फेशियल आज आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आता चला हे स्क्रबिंग आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया. त्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता या ठिकाणी चेहरा आपल्याला स्वच्छ वॉश केल्यानंतर चेहऱ्यावर हे सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हे क्लिंजर किंवा स्क्रब आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी या ठिकाणी तुम्ही बघितलं असणार की लिक्विडी फॉर्ममध्येच आपल्याला हे स्क्रब ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे, ते जे की नॅचरल आपल्या त्वचेला क्लीन करायचं काम करत असतं. तर आता या ठिकाणी हे क्लिंजर आपल्या पूर्ण चेहऱ्याला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे ब्लॅकेट किंवा व्हाईटेड असतील ते देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला खूप जास्त मदत होत असते. तर हलक्या हातानेच कुठलंही स्क्रब आपण चेहऱ्यावर अप्लाय करायला हवं. मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळा केमिकलयुक्त प्रोडक्ट किंवा केमिकलयुक्त स्क्रबिंग आपण आणत असतो आणि ते चेहऱ्यावर अप्लाय केल्यामुळे ते आपल्या त्वचेवर हार्श देखील होत असतात. त्यामुळे आपण घरच्या घरी अशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपण स्क्रब तयार करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही, उलट त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर डबल येत असतो. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. तर ज्या ज्या भागावर तुम्हाला ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील, नाकावर किंवा हनुवटीवर, त्या ठिकाणी व्यवस्थित अशा 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मसाज करायची आहे. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, चेहरा थंड पाण्याने मी वॉश करून घेतलेला आहे आणि यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे की पूर्ण चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती सगळी रिमूव्ह झालेली आहे. तर चला आता या ठिकाणी फर्स्ट स्टेप तर आपली कंप्लीट झाल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी एक सुंदर असा फेस मास्क आपल्याला तयार करायचा आहे. ते या ठिकाणी नक्की फॉलो करा. तर आपल्याला सुरुवातीला लागणार आहे कच्चं दूध. तर लक्षात ठेवा, आपल्याला या रेमेडीसाठी कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे. जर का तुमची जास्तीची ऑइली स्किन असेल किंवा कच्चं दूध तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर दह्याचा देखील वापर करू शकतात. परंतु तुम्ही दही जर का यूज करत असणार तर ते थंडगार असं दही घ्या, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा त्याच्या चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे
1 ते 2 टेबलस्पून एवढं बेसन. तर बेसन हे आपल्या स्किनला नॅचरल ब्राईट करायचं काम करत असतं. तर चला या ठिकाणी आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ आपल्या त्वचेला एक नॅचरल लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहतं. तसेच आपली चेहऱ्याची त्वचा ही ग्लास स्किन इफेक्ट आपल्या त्वचेला मिळत असतो. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ म्हणजे राईस फ्लोअर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, जे की आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहील. तर आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट घटक ॲड करायचे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक अशी कस्तुरी हळदीचा वापर करते, जे की आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. कस्तुरी हळद ही आपल्या साठीच ग्लो येण्यासाठीच खास करून वापरली जाते. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे. किचनची हळद या ठिकाणी शक्यतो अवॉइड करा, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा रिॲक्शन देखील होत असतं. तर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल घालणं यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन तर मिळतच असतं, त्याचबरोबर एक नॅचरल कूलिंग इफेक्ट आपल्या त्वचेला मिळत असतो. तर या ठिकाणी ॲलोवेरा जेल साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं मी ॲड केलेलं आहे. तर ॲलोवेरा जेल घातल्यानंतर व्यवस्थित असा हा फेस पॅक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे सगळे इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. आणि हो, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक तर आपला तयार झालेलाच आहे. आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता आपल्याला चेहऱ्यावर हा अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस तयार करतो ती आपण चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करतो हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. कारण चुकीच्या पद्धतीने जर का आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केला तर पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्येच आपण चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय करायला हवा. आणि फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर तो तसाच न सोडता 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की चेहऱ्यावरची ब्लड सर्क्युलेशन तर खूप चांगल्या प्रकारे होईलच, त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीची किंवा खूपच जुनी अशी सन टॅनिंग असेल किंवा वांगाचे डाग असतील ते देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही. तर ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे का, यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो खूप लवकर येत असतो. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही चेहऱ्याला आपल्याला एक थिक अशी लेअर अप्लाय करायची आहे. जाडसर असा लेप चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 15 मिनिटासाठी हा फेस पॅक असाच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो त्वचेवर येत असतो. आणि नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेमेडी फॉलो करून बघा. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतोच, त्याचबरोबर काळे डाग, धब्बे, सुरकुते देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. घरच्या घरी अगदी स्वस्तात आपण हे फेशियल करू शकतो. नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला फेशियल झाल्यानंतर किंवा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही आहे, कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन तर मिळतच असतं, त्याचबरोबर आपण जो फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केलेला असतो त्याचा जो ग्लो असतो तो लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर नेहमीप्रमाणे चेहऱ्याला मसाज करायचं कधीच विसरायचं नाही. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन तर चांगल्या प्रकारे होतच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील वाढत्या वयानुसार जे सुरकुते असतात त्यांचं प्रमाण देखील कमी व्हायला मदत होत असतं. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.
आणि हाईप पॉईंट देखील नक्की द्या, कारण मी दररोज तुमच्यासोबत अशाच नवनवीन रेमेडी शेअर करत असते. त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.